तुम्ही जाऊ शकता जिथं तुम्हाला जायचंय. मला कल्पना आहे की तिथं काही फेमिनिस्ट आहेत, पण आपण याकडे समजूतदारपणे पाहूया. कोणताही पूर्वग्रह न ठेवता तुम्ही हे जाणलं पाहिजे की भूतकाळात या गोष्टी का बोलल्या गेल्या. मला सांगा, एक स्त्री म्हणून महिन्यातल्या त्या दिवसात तुम्हाला विश्रांती आवडेल का? विशेषतः तुम्ही जर कठोर शारीरिक काम करत असाल तर. हॅलो, ते खूप कष्टाचं काम होतं, कारण त्या काळात सगळे कष्ट शारीरिक होते. स्वयंपाक म्हणजे असा नव्हता की तुम्ही मायक्रोवेव्हमध्ये करताय. ते असं नव्हतं. चिरणं, दळणं, उचलणं, पाणी आणणं, प्रचंड शारीरिक कष्ट. म्हणून त्या दिवसात त्यांनी म्हटलं, तू स्वयंपाकघरात जाऊ नकोस. आता पूजेबद्दल तुम्ही बोलत आहात. पूजा ही फक्त अशी नव्हती, ठीक आहे? ती एक विस्तृत प्रक्रिया होती. म्हणून तिला विश्रांती मिळाली. ती मासिक पाळीत असेल तर तिला ते करावं लागत नव्हतं. म्हणून साधारणपणे तिला विश्रांती दिली जायची, कारण महिन्यात तिला फक्त एवढीच सुट्टी मिळायची. तिच्यासाठी रविवार, सोमवार, शुक्रवार असं काही नव्हतं. पण आज तसं नाही. आपण याकडे इतिहासाच्या चुकीच्या बाजूने, ज्या काळात आपण आहोत त्या बाजूने पाहत आहोत.